हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला 10 इंचाची बाही कशी कटिंग करायची अगदी सविस्तर तुम्हाला सांगते। स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा। सविस्तर कपड्यावर कटिंग आहे त्याच्यामुळे लक्ष देऊन बघायचे आणि व्यवस्थित कटिंग करायची। आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा। इथे बघा, सर्वात आधी तर आपण घडी करून घ्यायची। आता घडी आहे आपली, म्हणजे बाही फिट आहे आपला 8.5 8.5ची बरोबर करून घ्यायची। आता 80 सेंटीमीटरमध्ये असेल तर आपल्याला 8चीच घडी बसते, म्हणून आपण इथं थोडी अर्धा इंचाची जॉईंट लावतो। हे बघा असं, ही पुढच्या साईडला कपडा घ्यायचा आपला। ही खुली बाजू आपण पुढल्या साईडला सोडली आणि बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची। बाही टाकताना कधी पण व्यवस्थित हे आठवणी ठेवायचं। आता बाहीची घडी आपली 8.5 आहे। बाही लांबी आपली किती आहे तर 10 इंचाची आहे। व्यवस्थित अशी 10 इंचाची टाकून घ्यायची। हे बघा, इथं 10 इंचाची बाही टाकायची। इथे बघा, खालच्या साईडला पण सेम 10 इंचाचंच करून घ्यायचं, म्हणजे आपली क्रॉस लाईन जात नाही। व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची। आता खालच्या साईडून हे खुली बाजू आहे, ह्या साईडून आपण इथून 3 इंच घेणार आहे। अशी, आणि वरती 2 इंच 1.5 इंचापर्यंत सरळ लाईन ओढून घ्यायची। हे बघा, 2 इंचापर्यंत घेतलेली आहे मी। वरच्या साईडून आता 8.5ची घडी आहे म्हणून इथून 2.25 घ्यायचं, 2 आणि 2 लाईनी। आणि आता हा शेप इथपर्यंत गोल असा बाहीचा आपण द्यायचा। एकदम सोप्या पद्धतीत मी बाहीची कटिंग दाखवते। आता ह्या 2 इंच अर्ध करायचा, हा पॉईंट आणि इथला आपला 2 इंच घेतलेला त्याचं पॉईंट बरोबर किती आहे 5.5 5.5च्या अर्ध करायचं। व्यवस्थित असं करून घ्यायचं इथे बघा, आणि इथून 1 इंचाचा शेप घ्यायचा आपण, पाकळीचा जो देतो तो 1 इंचाचा, व्यवस्थित असा करून घ्यायचं। इथपर्यंत झाली आपली जी नॉर्मल बाही असते तीच सेम असते, नॉर्मल बाही सेम तशी टाकून घ्यायची। आपल्याला नवीन शिकत असले समजत नाही कशी बाही टाकायची ते, त्याच्यामुळे मी सविस्तर अशी तुम्हाला सांगत आहे।